ठिकाणी आलो पाहिजे आपण. खऱ्या अर्थाने या देशामधल्या लोकशाहीची अवस्था आज दुर्योधनाच्या दरबारात उभारलेल्या द्रौपदी सारखी झालेली आहे. आणि इथे अनेक सत्तांध याच्यावरती कमांड निर्माण करण्याचा प्रयत्न करून एकाधिकारशाही या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून ही निवडणूक तुमच्यासाठी का अस्तित्वाची आहे, ही निवडणूक माझ्यासाठी का अस्तित्वाची आहे. जर या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान जर जगलं तर खऱ्या अर्थाने तुमचा आणि माझा हा देश आहे, हा देश माझा आहे. या देशाच्या सत्तेमध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य जे बाबासाहेबांनी मला दिलं, तो अधिकार मला अबाधित राखायचा आहे. आणि ती राखण्याची ही निवडणूक. भावानो, अनेक वर्ष मी उस्मानाबादला येतो. बैठकीच्या अनेक कारणाने मी उस्मानाबादला येतो. या उस्मानाबाद मधला गल्ली बोळापासून सगळं मला पाठ आहे. पण जेव्हा जेव्हा मी या उस्मानाबादमध्ये फिरतो तेव्हा तेव्हा या उस्मानाबाद मध्ये खड्ड्यामध्ये रस्ते आहेत, त्या रस्त्यामध्ये खड्डे आहेत. हा प्रश्न तुम्ही उद्या तुम्हाला मतदानाला येणाऱ्या सत्ताधाऱ्याला विचारावा, ही माझी तुम्हाला हा करून विनंती आहे. कारण सत्ता हे साध्य करून घेतली की सगळं काही आपलं आहे, सगळं काही माझं आहे. आज तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला मताचा जोगवा मागणारे 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुमच्या घरापुढे किती वेळेस आले याचा विचार करणारी ही निवडणूक आहे. भावानो, आम्ही राजकीय द्वेष करत नाही. आमचा हा संघर्ष विचाराचा आहे, हा संघर्ष तत्वाचा आहे. आणि आमच्या मूलभूत संघर्षाचं रक्षण करणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक सर्वसामान्य माणसाच्या विरोधामध्ये सत्ताधीशांची निवडणूक आहे, धनवराची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही श्रीकृष्णाच्या रूपानं सत्याच्या पाठीशी उभं राहावं, हे दान तुम्हाला मागण्यासाठी मी या ठिकाणी आलो. भावा, खऱ्या अर्थाने सत्ता ही विशिष्ट घरातच बांधली गेली. आम्ही फक्त मतं टाकायची, पण आम्हाला सत्तेची गादी कधीच मिळाली नाही. आम्ही फक्त कुणाचा तरी जय करत गेलो, आम्ही कुणाच्या तरी घोषणा देत गेलो, पण सत्तेच्या सिंहासनाजवळ आम्हाला पोचता आलं नाही. याचा अर्थ बाबासाहेबांनी दिलेल्या त्या संविधानाचा अपमान आहे. आणि हीच लढाई आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावात सुरू आहे. हा संघर्ष सत्ताधीशा विरोधामध्ये सर्वसामान्य जनतेचा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये झोपडीतला मतदार विजय होणार आहे, याच्यावरती माझा विश्वास आहे. मला आठवतंय की मधल्या काही कालखंडामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मरगळ आलेली होती. आणि ही मरगळ कशी दूर होईल यासाठी आम्हाला अनेक गोष्टी, अनेक प्रश्न आमच्या सापेक्ष होत्या. पण आदरणीय साहेबांनी योग्य माणूस या ठिकाणी दिला. आणि या व्रतप्राय झालेल्या राष्ट्रवादीला पुन्हा ऊर्जित आणण्याचं काम आमच्या प्रतापसिंह पाटलांनी केलं. म्हणून प्रतापसिंह पाटलाला या ठिकाणी मी जाहीर मुजरा करतो की पाटील, तुम्ही आमचा विचार जीवन ठेवलात. आम्ही 28 वर्ष आदरणीय पवार साहेबांचे पायक आहोत. कधीही आम्ही विचार बदलला नाही, कधीही आम्ही सत्तेसाठी पक्ष सोडला नाही, आम्ही कधीच बाप बदलला नाही. आमचा बाप एकच, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा. हा भाव आम्ही मनामध्ये घेतला. आणि म्हणून मी एका खेड्यातलं पोरग आहे, उमरगा तालुक्यातला आहे. पण या ठिकाणी आदरणीय प्रतापजी पाटील साहेबांनी मला बोलावून घेतलं. आणि या ठिकाणी मला तुमच्यासारख्या मोठ्या शहरातल्या माणसापुढे 2 शब्द बोलण्याची संधी निर्माण करून दिली.
उद्याची निवडणूक ही तुमच्या अस्तित्वाची आहे. तुमचं अस्तित्व स्वाभिमानानं जगायचं ठेवायचं का स्वाभिमान रहित जगायचं, हा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. आज तारीख 26 आहे. अजून 2-4 दिवसांना बरेचशा काही गोष्टी घडणार आहेत. ते घडतच आलेले आहेत. हा अनुभव आम्हाला पण आहे. पण या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्ही जे आज आत्ता या क्षणाला जे तत्व स्वीकारलं, विचार स्वीकारलाय, त्या विचाराची पायबंदी करू नये एवढीच विनंती मी तुम्हाला तमाम माय बापांच्या चरणावर डोकं ठेवून या ठिकाणी विनंती करतो. आणि उद्याची धाराची उस्मानाबादची नगरपालिका ही राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची झाली पाहिजे, हे दान तुमच्याकडे लागतो. भावानो, वक्ते भरपूर आहेत, मला भरपूर बोलायचं होतं. आम्हाला इतर विरोधी पक्षांच्या मित्रावर किंवा महाविकास आघाडीतनं बाहेर पडलेल्या सहकार्यावर मला काही बोलायचं नाही. आम्ही एकदा विचार स्वीकारला, जीव गेला तरी परवडला. आम्ही त्या विचाराशी प्रतारणा करणार नाही, ही संकल्पना घेऊन आम्ही पक्षात काम करतो. तरी उद्याची निवडणूक ही तुमच्या विजयाची निवडणूक आहे. हे सगळे जे माता आणि आमच्या मुली, माता, भगिनी आणि उभे करत बसलेले आहेत, हे प्रत्येक तुमच्या एका फोनवरती काम करते. जर हे कुठे कमी पडले तर यांच्या पाठीमागे दंडुका घेऊन आम्ही यांना काम करायला भाग पडू, हे या ठिकाणी तुमच्या साक्षीने वचन देतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व माय बापांचे, माय बहिणीचे आभार मानून या ठिकाणी मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. अविनाशजी लंके सर यांनी अतिशय तळमळीने आणि पोटतिडकीनं आपलं मनोगत व्यक्त केलं. ही तळमळ कुठून येते तर आज देशात संविधान, लोकशाही सुरक्षित आहे का नाही याची शंका ज्या वेळेस यायला लागते, या महाराष्ट्राची सामाजिक विण सैल होते का काय याबाबत ज्यावेळेस शंका यायला लागते, त्यावेळेस हे पेटून उठणारे कार्यकर्ते आज तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी एवढ्या पोटतिडकीनं आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. माननीय अविनाशजी रेडके सरांचं आभार. यानंतर प्रभाग क्रमांक 15 मधून पक्षाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या नगरसेविका पदाच्या उमेदवार हिना अजहर शेख यांना विनंती करतो की त्यांनी सर्व नगरसेवकांच्या वतीनं आपलं मनोगत व्यक्त करावं. हिना अजहर शेख, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा या बहिणीचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवार साहेबांच्या गटातून आज आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद करते की आज आपण सर्वजण एवढ्या गर्दीने उपस्थित थोड्या टाइमासाठी का होईना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी, आपला उत्साह दाखवण्यासाठी किंवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समोर नेण्यासाठी एवढ्या बहिणी, एवढे भाऊ, एवढे सगळे कार्यकर्ते जमा झाले. त्यांना मनापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून मनापासून सगळ्यांचा धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करून थोडंही सांगते की मी माझ्या विभागाचा सोडून मी सर्व धाराशिव बहिणींचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करेन किंवा जे काही प्रश्न आहेत बहिणींचे म्हणा किंवा वार्डाचे असा, आपल्या नगर अध्यक्ष पदावर उमेदवार असलेल्या परवीन खलिफा कुरेशी या बहिणी सोबत मी हा प्रयत्न सोडवण्याचा प्रयत्न करेन, असे मी विनंती करून सर्वांचा आशीर्वाद मागते. मी युवा पदासाठी सरांनी मला एक संधी दिली, त्यासाठी त्यांचा मनापासून धन्यवाद करून मी माझे 2 शब्दात संपवते. खरं म्हणजे अनेक जण स्टेजवर उभे आहेत. अनेकांना बोलण्यासंदर्भात विचारलं
परंतु सर्वात सुरुवातीला तयार झाल्या त्या ह्या आपल्या लाडक्या भगिनी हिना आदर्शे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना महिलांच्या स्वातंत्र्याबाबत आणि स्वयंनिर्भर करण्याबाबत जी धोरणं अवलंबली त्याचा परिणाम आज ही भगिनी आपल्या सर्वांच्या समोर स्टेजवर उभा राहते आणि भविष्यासंदर्भात तिने जे पाहिलेलं स्वप्न आहे धाराशिव शहरासंदर्भातचं ते व्यक्त करते. परत एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर सामाजिक क्षेत्रात अतिशय मोलाचं योगदान देत सर्वसामान्यांचं आणि गोरगरिबांचे सेवा करत राहणाऱ्या समाजसेविका आणि प्रभाग क्रमांक 6च्या नगरसेवक पदाच्या उमेदवार अर्चनाताई आंबुरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम इथे ज्या काही उत्स्फूर्त संख्येने माझ्या माता भगिनी बंधू सर्व जे जमले आहेत प्रथम तुमच्यासाठी आपण सर्वांनी माझ्यासहित टाळ्यांच्या गजरात तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते. ही राष्ट्रवादी ही सर्व समावेशक भूमिका घेऊन चाललेली आहे. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे आणि हे विसरता कामा नये, कारण आज मी जे तुमच्या पुढे उभी आहे ते सर्वप्रथम महिला सक्षमीकरणाचं धोरण जे राबवलं गेलं ते आदरणीय पवार साहेबांनी राबवलं गेलं, हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून माझ्या या माता भगिनी आपल्या समोर खंबीर असा आदर्श नेतृत्व घेऊन आम्ही तुमच्या समोर उभे आहोत. आपल्या धाराशिव शहराचं सगळं आम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही, कारण आपल्या सर्वांना माहित आहे 15-20 वर्षात आपण सर्वांनी ते भोगले की खड्ड्यात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हे आपल्या सगळ्यांना अभिप्रेत आहे. कित्येक जणांचे 20-25 वर्ष वयाच्या तरुणांचे मनक्याने आपण सगळ्यांनी हैराण झालेलो आहोत. तर आता आपण सर्वांना फक्त एकच विनंती करते की आपण या धाराशिव शहरामध्ये विजयाची तुतारी वाजवली पाहिजे आणि ती वाजणारच ही मी आपल्या सर्वांना खात्री देते. आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन भाभी कुरेशी यांना आपण जातीपातीच्या पलीकडे जाऊन मतरूपी आशीर्वाद या भगिनींना दिला पाहिजे, कारण आपलं राजकारण हे जातीपातीचं नाही, तर मला वाटतं आपलं राजकारण हे समाजकारणासाठी असलं पाहिजे आणि सर्वांगीण विकास या धाराशिव शहराचा झाला पाहिजे. खलीलबाई कुरेशी यांचं एक आदर्श उदाहरण आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे, कारण त्यांचं समाजकारण जातीपातीच्या पलीकडे नेहमी मी अनुभवलेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे तुतारी वाजवण्याची. त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांना एकच विनंती करते की आपण विजयाची तुतारी वाजवणार का? नक्की वाजवणार. 2 डिसेंबरला आपण सर्वांनी विजयाची तुतारीला मतदान करून आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून द्यायचा आहे. तसेच आम्हा सर्वांना, कारण आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहोत, आमच्याजवळ सत्ता नाही, परंतु आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या धाराशिव शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि त्याच्यामुळे तळागाळातील नेतृत्व उमेदवार म्हणून आम्ही तुमच्या समोर आज उभे आहोत आणि आम्हाला तुमच्या सर्वांचा मतरूपी आशीर्वाद हवा आहे. आपण तो नक्कीच द्याल हा विश्वास मी व्यक्त करते आणि 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, पवार साहेबांची राष्ट्रवादी. अतिशय ओघवत्या शैलीत या भावी नगरसेविका कडारलेल्या आहेत आणि नक्कीच तेवढ्याच जोशाने धाराशिव शहर विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या सर्व तरुण चेहऱ्यांना प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यायचंय. बोला एक वेळा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
की तुम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अवघ्या प्रतीक्षा संपलेली आहे. अवघ्या काही सेकंदात माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांचं इथं आगमन होत आहे. तत्पूर्वी सर्व नगरसेवकांच्या वतीनं मी रणवीर इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कृपया उभा कोणीही राहू नका. जिथं जागा भेटेल तिथं बसून घ्या. सर्वप्रथम मी घोषणा देतो. सर्वांनी उत्स्फूर्तपणे घोषणा द्यायची आहेत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, शरदचंद्रजी पवार पक्षाचा, शरदचंद्रजी पवार साहेबांचा नगर परिषद 2025 च्या निमित्तानं, प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन खलील उर्फ खलिफाबाई कुरेशी यांच्या प्रचारार्थ आज सगळेजण एवढ्या प्रचंड संख्येनं जमले आहेत. त्याच्याबद्दल प्रथमतः मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि सर्वजण स्टेजवर असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो शहराध्यक्ष या नात्यानं. आणि सर्वांची नावं न घेता डायरेक्ट मी भाषणाला सुरुवात करतो की सध्या आपल्या शहराची स्थिती काय आहे आणि आपण करणार काय आहोत. सध्या आपलं शहर म्हणजे देशातून 3 नंबरच्या स्थितीतलं सगळ्यात कच्चर शहर म्हणजे सगळ्यात लहान शहर म्हणून आपल्या धाराशिवला ओळख निर्माण झालेली आहे. त्यासाठी हे विरोधक राजकारणी कारणीभूत आहेत. आता सध्या संपूर्ण शहरात फक्त खड्डे, अस्वच्छता या बाबी सगळ्या पूर्ण आपल्या शहरात दिसत आहेत. आणि त्याच बाबीवर आपण विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवत आहोत. आणि निवडणूक लढवण्यासाठी समोर जनशक्ती आहे आणि आपले शरदचंद्र पवार पक्षाच्या मागं जनशक्ती आहे. त्याच्यामुळं आपण ही निवडणूक जास्तीत जास्त मताला जिंकणार आहोत. ही एवढी इथं संख्या जमलेल्यामुळे मला वाटतं की सर्वजण आपल्या पक्षाच्या पाठीमागे आहेत आणि तुतारी वाजणारच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्याचे दोन्ही विरोधी पक्ष भाजप असो अथवा शिवसेना असो फक्त हे कोटीच्या कोटी उठाणे म्हणजे 140 कोटी आणले, 200 कोटी आणले, 500 कोटी आणले. पण सध्या बघितलं तर शहरात खड्डेमुक्त शहर करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. शहर स्वच्छ करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. फक्त टेंडरसाठी पुढे येतात. आणि सर्वांना माझी विनंती आहे बाबांनो की इथून पुढे नगरसेवक निवडून देताना आपल्या जनमानसाचा नगरसेवक निवडून द्यावा जेणेकरून तो जनतेसाठी झटला पाहिजे. सध्या शहरात इतके खड्डे निर्माण झाले आहेत की लोकांना मणक्याचे आजार निर्माण झाले आहेत. त्या धुळीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, श्वसनाचे आजार झाले आहेत. त्याच्यासाठी माझी जनमानसांना जनतेला विनंती आहे की आपण नवीन पर्याय तयार केलेला आहे खलिफाबाई कुरेशीच्या मार्फत. त्याच्यामुळं आपण या दोन्हीला टक्कर देऊ शकतो. आणि सध्या सगळ्यात आनंदाची बातमी सांगतो, आपण ट्रेंडिंगवर 1 नंबर राष्ट्रवादी 1 नंबर आहे आणि खलिफाबाई कुरेशी 1 नंबरला नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार आहेत. त्याच्यासाठी आता फक्त 4 दिवस शिल्लक राहिले होते. त्याच्यासाठी सर्वजण झटा. आणि माझं मुस्लिम समाजाला आव्हान आहे, तुमचे मत इकडे तिकडे जाऊ देऊ नका. कुठेही पहिल्यांदा मुस्लिम समाजाला नेतृत्व करण्याची संधी फक्त पवारसाहेब पक्षाने दिली आहे. दुसरं कुणीही काम केलेलं नाही. त्याच्यासाठी सर्वांनी खंबीरपणे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीच्या मागे उभं राहायचं आहे आणि आपल्या खलिफाबाईंना जास्तीत जास्त मताला निवडून देत आहे. आणि माझं विरोधकांना सांगणं आहे, आम्ही कुणाला निवडून आणण्यासाठी नाही तर आम्ही स्वतः निवडून येण्यासाठी उभं राहिलेला आहे. एवढा याचा आरोपी असला तरी मी अजून सांगू इच्छितो, आमचे सर्व तरुण चेहरे आहेत, सर्वजण तळागाळात लोकांपर्यंत पोहोचलेले चेहरे आहेत. त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे, सर्वांना निवडून द्यावं. आपले पैशाला जरी आपले कमी असतील तरी मात्र जनशक्तीनं आपण सगळ्यात पुढे आहोत. त्याच्यासाठी सर्वांना विनंती आहे, सर्व शहरवासियांना विनंती आहे की जास्तीत जास्त मतानं
कसं निवडून देता येईल आपल्याला, आपले उमेदवार जास्तीत जास्त नगरपालिकेत कसे जातील, प्रतिनिधित्व कसे करतील, हे सर्वांनी बघितलं पाहिजे. आणि सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण रात्रीचा दिवस केला पाहिजे, मात्र आपला गल्लीतील प्रतिनिधी चांगल्या मताने निवडून देऊन नगरपालिकेत पोहोचवला पाहिजे. आणि ते करण्यासाठी आपल्याला एकजुटीची गरज आहे. आणि सर्वांना म्हणतो की खलिफाबाई असा उमेदवार आहे, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा, आणि ह्याच मुळे पवार साहेबांनी त्याची उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळं माझ्या सर्व माता भगिनींना आणि जास्तीला आव्हान आहे की जास्तीत जास्त मताने खलिफाबाई कुरेशी निवडून आले पाहिजेत. राम तुतारी, राम तुतारी, आपली तुतारी वाजलीच पाहिजे, एवढंच बोलतो. आणि माझे 2 शब्द जय जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. रणवंती इंगळे जबाबदारी, जोशात आणि जज्ब्यानं नक्कीच आपण पार पडू शकाल यात काही शंका नाही. मी यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीचं नेतृत्व आपल्या खांद्यावर पेरणाऱ्या मनीषाताई राखुंडे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. मनीषाताई राखुंडे. सगळ्यांना माझा नमस्कार. आता जे काही मनोगत व्यक्त झाले हे एक झणझणीत जे काय म्हणतो ना आपण वास्तव आहे. आपण असं बघतो शहरामध्ये काही ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी काय काय चालू तुम्ही शहरवासी सगळेजण जाणता. आणि उस्मानाबादची जनता ही पहिल्यापासूनच खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं अशी म्हणणारी आहे. आपण काय कुणाच्या मटणाला किंवा दारूच्या बाटलीला आरी जाणारे ते आहोत का? नाही ना. मग आपण सत्याच्या बाजूने उभं राहणारे असे आपण आहोत. चित्राताईंचे स्टेटमेंट आलं होतं. खरं तर ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्रामध्ये एखादी उच्च पदावर असणारी महिला असं बोलते की खावा कुणाचंही मटण, दाबा कमळाचं बटन. अभ्यास करण्याची ही गोष्ट आहे की आज बीजेपीची जी संस्कृती आहे, ह्याला पाडा त्याला पाडा त्याला फोडा, जर कशातच साध्य नाही झालं तर मग ईडी सीबीआय. त्यामुळे बीजेपी हा पक्ष मुळात कसा आहे तर कसला पक्ष आहे बीजेपी? त्यांचं जे राजकारण आहे, मग हे राजकारण जर आपल्याला पहिल्यासारखं चांगलं करायचं असेल तर आपण कोणाची साथ द्यायला पाहिजे? तुतारी. सत्तेत जे पक्ष आहे ते आपण बघतो. आज शेतमालाला भाव असेल, जीएसटी असेल, आपण साधं किराणा दुकानात जरी गेलं, जी साखर पहिले 32 रुपये किलो होती ती आज 38 रुपये किलो आहे का नाही महिला भगिनी? गहू ज्वारी भाव वाढलेत, शेतकऱ्याची यात चुकी नाही. जी निर्यात बंदी आहे ती बीजेपी सरकारने लादल्यामुळं ज्या काही गोष्टींचे भाव वाढलेत ना, हे सगळं समजणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जर बीजेपीला हद्दपार करायचं असेल तर नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इथून बीजेपीला हद्दपार करायचं का नको? आता मग रणवीर भैया बोलले की आम्ही पैशाने गरीब असो पण मनाने, आणि आम्ही जे विकासाचे काम करणार आहोत त्याच्यामध्ये नंबर 1 लाच असणार आहे. त्यामुळं जे आपले उमेदवार आहेत सर्व सुशिक्षित उमेदवार आहेत. आणि खलिफाबाईंविषयी बोलायचं झालं तर एक स्वच्छ चारित्र्य असणारा उमेदवार म्हणून आम्ही पूर्ण उस्मानाबादची जनता त्यांच्याकडे बघतो. त्यामुळं खलिफाबाईंच्या ज्या भाभी आहेत, कितीची लीड देणार तुम्ही? लीड कितीची देणार भाभींना? आवाज येत नाही. नगराध्यक्ष पदासाठी कितीची लीड देणार? तुतारी वाजवायची ना आपल्याला. त्यामुळं आपला नगराध्यक्ष जो निवडायचा आहे आपल्याला, आपला पक्ष काय गुत्तेदार जगवणारा पक्ष नाही आणि गुत्तेदारी वाढवणारा पक्ष नाही. आपला पक्ष महिला, युवती, शेतकरी आणि कामगार यांना घेऊन चालणारा असा पवार साहेबांचा पक्ष आहे. आणि मला माझ्या पक्षाचा अभिमान आहे की त्यांनी खलिफाबाईंसारख्या उमेदवारावर विश्वास ठेवून एवढी मोठी जबाबदारी उस्मानाबादचा विकास करण्याची दिलेली आहे.
आणि आता ती जबाबदारी आपल्या सगळ्या सुज्ञ मतदारांची आहे की आपण तो विश्वास सार्थपणे पूर्ण करून दाखवला पाहिजे. तुम्ही सगळे आहात ना साहेबांच्या राष्ट्रवादी सोबत? आळस आलाय का? आवाज येत नाही. साहेबांसोबत आहात? आपला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला लीड देणार आणि बाकीच्याही प्रभागातले जे उमेदवार आहेत त्यांना साथ देणार. तुम्हीही मतदान करा तुतारीला आणि बाकीच्याही वर्गातल्या इतर लोकांनाही सांगा. आणि समस्त सगळ्या उमेदवारांना मी विजयी शुभेच्छा देते. आणि सत्याच्या सोबत राहा. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही, हे एक वाक्य सोबत ठेवा. जय राष्ट्रवादी. धन्यवाद ताई. जिजाऊंचा, सावित्रीचा, फातिमा बेगम यांचा विचार घेऊन समाजात गावोगावी फिरणाऱ्या आमच्या महिला जिल्हाध्यक्ष मनीषा त्यांचं आभार अतिशय सुंदर मनोगत आता त्यांनी व्यक्त केलंय. यानंतर मी तेजस्वी भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. वक्ता प्रशिक्षण विभागाचे मराठवाडा अध्यक्ष तेजस्वी भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. माननीय प्रदेशाध्यक्ष साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. हॅलो. दर्ग्याच्या दर्शनासाठी ते गेलेले आहेत आणि आपल्या तिथून निघतीलच आपल्यात पोहोचतील. सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो. अखंड भारतामध्ये समतेचा, न्यायाचा आणि एकात्मतेचा विचार पेरणाऱ्या सर्व महापुरुषांना वंदन करतो. आज या ठिकाणी आपण सार्वत्रिक निवडणुकीला, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहोत. आपण बघतोय उस्मानाबाद शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर कुठल्याही रस्त्याने जरी आपण गावामध्ये प्रवेश केला, शहरामध्ये प्रवेश केला, आपण बघतोय किती अडचणीला आपल्याला सामोरे जायचंय. किती बालकांचे जीव गेले, किती वयस्कर माणसाला त्याचा त्रास होतोय, किती त्रास सर्वसामान्य जनतेला या गोष्टीचा सहन करावा लागतोय. आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी फक्त हे मोठे मोठे पक्षाचे जे लोक आतापर्यंत सत्तेवरती बसले यांनी आपल्या या शहराला कोणत्या पद्धतीचा विकास दिलेला आहे. फक्त आपली घरं मोठी केली, पैसा कमवला, टेंडर घेतली आणि त्या टेंडरच्या माध्यमातून जनतेला फक्त निवडणुकीच्या टायमाला पैसा पोच करायचा आणि पुन्हा एकदा निवडून येण्यासाठीचा प्रयत्न करायचा. अहो, आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं आपण कधी त्याच्यामध्ये भाग घेणार, कधी निवडून येणार? आपल्या लहान लहान गोष्टी, आपल्या गल्लीतल्या, आपल्या वस्तीतल्या, आपल्या शहराच्या विकासाच्या आपण कधी पूर्ण करणार? अहो, फक्त आपण स्वप्नच बघायचे का? वर्षानुवर्ष यांच्याच पाठीमागे हा आला तो जातो, तो आला हा जातो. आपण कुठे? आपण फक्त चाकरीच करायची का? जरा आपले विचार, आपली बुद्धी आपण आज जागृत केली पाहिजे. या मोठ्या जे काही दौलतवान आहेत ह्या लोकांना मला सांगायचं आहे, तुम्ही आता ज्या पदावरती आहात, तुम्ही शहराची जेवढी सत्ता भोगली ती ही फक्त मायबाप जनतेमुळे भोगलेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सत्तेवरती येता त्या टायमाला मात्र तुम्ही सर्वसामान्य जनतेला विसरून जाता आणि फक्त पैशाचं राजकारण करून स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न करता. आपण बघतोय की ज्याला जो तो आपल्या आपल्या परीनं कळत आहे, परंतु ज्या टायमाला आघाडी झाली, साहेबांनी आम्हाला सांगितलं, पक्षाचा आदेश होता की बाबा आघाडीमध्ये राहायचं. त्या टायमाला आपण बघतोय आपल्या जीवावरती मोठं व्हायचं, सत्ता मिळवायची आणि ज्या टायमाला पक्षाची वाटाघाटीची चर्चा तयार होते त्या टायमाला कुठे 2 जागा द्यायच्या, कुठे 5 जागा द्यायच्या आणि त्याच्यामध्ये पुन्हा असं सांगायचं की काहीतरी संदेश लोकांपर्यंत पोहोचायचा की जुन्या मालकासाठीचा. अहो, जुन्या मालकाचा काय संबंध आहे? इथं आमचा पक्ष आहे, पवार साहेब आमचा आणखीन हे तरुण योद्धा इथं या ठिकाणी आहे आणि ही सत्ता जी आहे उस्मानाबाद शहराची, मी खात्रीने सांगतोय
की आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्याचप्रमाणे आपले जेवढे पण नगरसेवक आहेत हे ते तळमळीनं काम करणारे आहेत, सर्वसामान्यांसाठी झटणारे आहेत, अहोरात्र दिवस रात्र आणि रात्रीचा दिवस एक करणारे आहेत. त्याच्यामुळे या निवडणुकीचा निकाल तुतारी या ठिकाणी उस्मानाबाद शहरामध्ये नगर परिषदेमध्ये वाजणार म्हणजे वाजणारच याची खात्री आपल्याला आत्ताच नाही तर पुढच्याही काळामध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आपली ताकद काय आहे. सर्वसामान्य जनता ज्यावेळेस रस्त्यावरती उतरते, ज्यावेळेस विचार करते, ज्यावेळेस एक विचार मनामध्ये निर्माण जागृत करून तयारी होते, त्या टायमाला सत्ता परिवर्तन होतच असतं. आमच्या जीवावर आतापर्यंत तुम्ही सत्ता भोगली, आता आमची वेळ आहे. आता आम्ही विकास काय असतो तो ह्या उस्मानाबाद शहराला दाखवून देऊ. आपण एक विचार करा मायबाप जनता, उस्मानाबाद शहराचा ज्यावेळेस जिल्हा होता त्या टायमाला लातूर सुद्धा आपल्यामध्ये होतं. आज लातूर काय झालं हो? आज आणखीनही बाहेर जावा, बाहेर तुम्ही जिल्ह्यामध्ये जावा. उस्मानाबाद शहराची, आम्ही उस्मानाबाद मधून आलो, उस्मानाबाद शहराची ओळख म्हणजे की तोंडावरती आट्या येतात. अरे काय ते महाग असलेलं शहर, आणखीन रस्ता नाही, पाणी नाही, एमआयडीसी नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, काय किती प्रश्नाला आपल्याला कधी कधी लाज वाटते की मी उस्मानाबाद शहरातला आहे किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातला आहे, तालुक्यातला आहे सांगायचं. तर हे कुणी केलं? सत्ता कुणाच्या ताब्यात होती आतापर्यंत? का विकास केला नाही शहरामध्ये? आताही कुठल्याही रस्त्याने जावा तुम्हाला, का रस्त्यावर रस्ते चांगले नाहीत, का पाण्याचा प्रश्न मिटत नाही, का नाल्यांचा प्रश्न मिटत नाही, याच्याकडे कधी आपण लक्ष दिलंय? याचा कधी विचार केलाय? फक्त निवडणूक आली की हे लोक आपल्या समोर येतात, दादा भाऊ बाबा म्हणतात, कुठेतरी का आमिष दाखवतात, कुठले तरी स्वप्न दाखवतात आणि पुन्हा एकदा आपल्याच पद्धतीने ते मार्गस्थ होतात. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे हे आतापर्यंत आपल्याला खोटी आश्वासनं देऊन स्वप्न दाखवून मार्गस्थ झालेत, ह्यांना आता कायमचं मार्गस्थ करायचं. पुन्हा यांनी उभा राहायचे विचार सुद्धा केला नाही पाहिजे. आणि शहराचा विकास काय असतो तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हे नक्कीच करून दाखवतील. नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार, त्याचप्रमाणे आपले जे काही सहकारी नगरसेवक पदासाठी उभा आहेत हे नक्कीच तुम्हाला सांगतो या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असतील. वचनपूर्ती जी काय त्यांनी दिलेली आहे त्या वचनपूर्तीची नक्कीच ते वचनपूर्ती करतील असं मला वाटतं. आणि येणाऱ्या 2 तारखेला माझी विनंती आहे सर्वांना, एका माणसानं 10 माणसं धरली, 10 माणसांनी पुढची 10 माणसं धरली, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्यांनी 10 माणसांचा विचार केला, त्यांना सांगत गेलं तर नक्कीच उस्मानाबाद शहरामध्ये जे काय निवडणूक होणार आहे याच्यामध्ये नक्कीच परिवर्तन होऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा तुतारी नगर परिषदेवर, जिल्ह्यावर वाजल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी खात्रीने सांगतो. आणि या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद तेजस बालेराव, आपला आभार. खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीला पक्षाला तयारी करण्यासाठी अतिशय कमी वेळ मिळाला. आघाडी होईल आणि आपल्याला 8-10 जागा लढवाव्या लागतील या हिशोबानंच तयारी केलेली, परंतु काही कारणास्तव ही आघाडी होऊ शकली नाही आणि अवघे 18 तास आधी ही आघाडी होणार नाही या गोष्टी स्पष्ट झाल्या आणि त्या 16 ते 18 तासात 32 उमेदवार उभा करायची किमया नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी केली. त्यांचं एका जोरदार टाळ्यात अभिनंदन करूया. अवघ्या 16 तासात 32 उमेदवार उभा केले. त्यातील जे सुरुवातीला 30 उमेदवार झाले त्यांना निवडणूक चिन्ह तुतारी मिळालं, परंतु काही कारणास्तव त्यांना मिळू शकलं नाही. ते पुरस्कृत केलेले उमेदवार विलास उत्तमराव सांजेकर यांना डायमंड 24 कॅरेट डायमंडचं चिन्ह मिळालेलं आहे. तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रभाग
प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पुरस्कृत उमेदवार आहेत विलास उत्तम सांजेकर. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे डायमंड हिरा. आणि नक्की हा हिरा आपल्याला या येणाऱ्या काळात नगर परिषदेत दिसणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक 2 चे पुरस्कृत उमेदवार आहेत प्रशांत पवार. प्रशांत पवार यांना चिन्ह भेटलं आहे बॅट 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 बॅट. क्रिकेटची बॅट, सचिन तेंडुलकरची बॅट. माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. अवघ्या काही क्षणात त्यांचं इथं व्यासपीठावर आगमन होणार आहे. तुतारी नगर परिषद धाराशिव सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांची सभा दादा चौक धाराशिव येथे आयोजित केलेली आहे. या सभेला उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे, मतदारांचे, तरुणांचे, चिमुकल्यांचे मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो. आणि या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे यांचं आगमन इथं झालेलं आहे. जोरदार टाळ्या होऊन द्या. प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे यांचं महाशिवनगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांनी हात वर घेऊन सर्वांचं स्वागत करायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे, जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते माननीय जीवनराज गोरे या सर्वांचं इथं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांच्या हस्ते आपल्या पक्षातर्फे 30 नगरसेवक आणि नगराध्यक्ष परवीन खलिफा कुरेशी या आहेत. येणाऱ्या 2 तारखेला तुतारी माणूस चिन्हावर बटन दाबून बहुसंख्येने विजयी करा. वेळ खूप झालेली आहे. आपण शिंदे साहेबांना वेळ देणार आहे. शिंदे साहेब प्रस्तुत
सगळे जवळजवळ अर्धा पाऊण तास बोलणार आहेत. तर कृपा करून मी विनंती करतो शिंदे साहेबाला की आपण सूची घ्या. मी सुरुवातीलाच माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरपालिका जाहीरनाम्याचं अनावरण प्रकाशन करावं. मान्यवरांच्या हस्ते इथे या जाहीरनाम्याचं प्रकाशन होत आहे. हा जाहीरनामा हे वचन आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं. हे वचन आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार परवीन खलील कुरेशी यांचा. यानंतर आज 26/11 हा संविधान दिवस. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांना संविधानाचा प्रतिमा भेट देऊन आपल्या जिल्ह्यात स्वागत करावं. तसेच आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला करत आतंकवाद्यांनी 26/11 जो हमला केला त्या हमल्यात या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक नागरिकांनी, तरुणांनी आणि शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या अनुषंगाने मी सर्व उपस्थित नागरिकांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवर उभं राहावं आणि 1 मिनिटाचं मौन पाळून या शहीदांना श्रद्धांजली अर्पित करावी. सर्वांना विनंती आहे. सुरू. धन्यवाद. यानंतर मी जिल्हाध्यक्ष तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचे पती खलिफा भाई कुरेशी या सर्वांना विनंती करतो की त्यांनी एक मिनिट मी माननीय प्रदेशाध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवराय तसेच भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच संविधानाच्या प्रतिमेचं पूजन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. मी धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथं प्रदेशाध्यक्षांचं स्वागत होत आहे. मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी प्रदेशाध्यक्षांचं स्वागत करायचंय. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा. मी माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांना विनंती करतो की त्यांना संबोधित करावं. माननीय प्रदेशाध्यक्ष. खाली बसा सगळे म्हणजे मला दिसायला भेटते. कृपया स्टेजवर जेवढे लोक उपस्थित आहेत सर्वांना विनंती की त्यांनी खाली बसून घ्यायचं. स्टेजवर जेवढे लोक उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती की त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे.
छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून या सभेला सुरुवात होत आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष धाराशिवच्या या नगरीमध्ये या नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या या सभेला संबोधित करत असताना महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आज संविधान दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माला संविधानाचा अधिकार देऊन जो हक्क प्राप्त करून दिला, त्या संविधान दिनाच्या निमित्ताने आज धाराशिव मध्ये परत एकदा या संविधानाच्या रक्षणासाठी सर्व धर्माच्या असलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी एक लढाई उभी करायची म्हणून आजची ही सभा तेवढीच महत्वाची आहे. उपस्थित सर्व बंधू भगिनींचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पक्ष संपला म्हणून सांगणाऱ्यांना सांगू इच्छितो, या धाराशिव मध्ये येऊन पहा. मोठ्या संख्येने उपस्थित असलेली जनता यही बताना चाहती है कि हम संविधान के समर्थक हैं और शरद पवार के समर्थक हैं. इतनी बड़ी ताकत से आप लोग यहाँ पे उपस्थित हैं. मैं आपका सबका यहाँ पे स्वागत करता हूं. धाराशिवला येत होतो, बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आघाडी चाललेली आहे. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची महायुती चाललेली आहे. गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी हुकुमशाहीच्या माध्यमातून सत्ता ताब्यामध्ये घेण्यासाठी पक्ष फोडले आणि एक वेगळ्या प्रकारची लोकशाही जन्माला आणली. धाराशिव मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक पक्ष या ठिकाणी निवडणुकीला समोर जात आहेत. आम्ही सुद्धा प्रयत्न करत होतो की महाविकास आघाडीतून एकत्र लढवावं. तशा प्रकारची चर्चा आमची सर्वीकडे चालली होती, कारण भाजपच्या विरोधामध्ये आपल्या मताचं विभाजन होऊ नये आणि आपल्या मताचं विभाजन करून या भाजपला फायदा होऊ नये याची प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करत होतो. पण दुर्दैव आहे की मदतीचा हात आणि मित्रत्वाचा हात आम्ही पुढा केला होता, पण काही लोकांना वाटलं की यांच्या ताकदच नाही आणि ताकद नाही म्हणून यांना 5 जागा दिला तरी चालतील. शेवटपर्यंत आम्ही चर्चा करत होतो. शेवटच्या क्षणाला जेव्हा कळलं की आपलं या ठिकाणी चिन्ह पण जाऊ शकत नाही, त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला, आता आपण जनतेच्या दरबारामध्ये जाऊ आणि नगराध्यक्ष पगार 30 जागा आणि 2 अपक्षांना मदत घेऊन आम्ही 32 जागा उभा करण्याचा निर्णय या असलेल्या कार्यकर्त्यांनी घेतला. मला माहित नाही कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार आहेत. मी आल्यानंतर चौकशी केली की आपला नगराध्यक्षाचा उमेदवार कोण.
काही लोक म्हणाले खलील कुरेशी, खलिफा कुरेशी, त्याला 3-4 हजार मताच्या वरती मतं पडणार नाही. आज एवढी जनता बघितल्यानंतर मी सांगतो, परवीन खलील कुरेशी ही आमची विजयी झालेली उमेदवार आहे. आणि एवढी माणसं अशी देत नसतात हो. तो लोकांसाठी रात्रंदिवस मेहनत करतो. पैसा पद याला महत्व न देता समाजासाठी जो रात्रंदिवस निर्णय करतो, त्याला धर्माचा वास नसतो, त्याला समाजाचा वास राहतो. आणि सर्व समाजाची माणसं अशा कार्यकर्त्याच्या मागे उभं राहतात. त्याला आम्ही उमेदवार देण्याचा इतिहास केला, याचा मला सार्थ अभिमान आहे. तुतारी एवढी वाजवत बसली तर माझं भाषण इथे संपेल. मी मगाशी आल्यानंतर विचारलं, इस आदमी में इतनी ताकत क्या है? तुम्ही जरा उभं राहो. काय काम केलं हे स्वतः तोंडातून सांगतील. मी अण्णासाहेब अनिल परंगे, प्रॉपर जे मिळीचं आहे. सगळ्यात आधी प्रदेशाध्यक्ष साहेबांना म्हणजे त्यांचे उपकार मानतो की त्यांनी ह्या धाराशिव उस्मानाबाद शहरासाठी एक असा माणूस दिलाय की ज्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. माझी मायबाप जनतेला हेच म्हणते, मी बोलूच शकत नाही, मी बोलूच शकत नाही. मित्रांनो, आज तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे माझी, जाती धर्मापलीकडे जाऊन फक्त ह्या माणसासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. कुणीही जात बघू नका, धर्म बघू नका. जी माणूस रात्री 2:45 वाजता माझ्यासाठी येतो अँब्युलन्स घेऊन, त्या माणसासाठी प्रयत्न करायचा नाही तर कुणासाठी करायचा? त्या माणसाची आपली ओळख आहे, ओळख नाही. त्याच्यासोबत साहेबांनी, आमच्या प्रताप पाटील साहेबांनी दिलेले जे दुसरे मेंबर आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही ब्रँडेड माणूस नाही. सगळे सर्वसामान्य माणसाला त्यांनी उभा केलेला आहे. अगदी मनातून मला जी काय फिल्डिंग लावलेली आहे, त्या 2 प्रदेशाध्यक्ष साहेबांनी, जिल्हाध्यक्ष साहेबांनी, यांचं अगदी अभिनंदन करू वाटतंय. आपण सर्वांनी पुन्हा एकदा एक वाक्य मी रिपीट करतो. सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, जाती धर्मापलीकडे जाऊन फक्त माणूस बघून माणसासाठी मतदान करायचं आपल्याला. की एवढं वाक्य तुम्ही मतदान करताना अवश्य लक्षात ठेवा. मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. यहाँ से मैयत जा रही है, इसके 2 मिनट के लिए सब रुकना. और मैयत का आदाब ये है कि आप उठकर ठहर कर 1 मिनट उसको जाने का इंतजार करना. सर्व खाली बसा, सर्वजण बाकीचे सगळं खाली बसा. बैठो बैठो, नीचे बैठो सब. दर्गा करता
पुलावर ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या गाड्या काढाव्या. मयत तिथून जाणार आहे, त्यांना वाट करून द्यावी. गाडी काढायला सांगा, बॉडीगार्डला सांगा गाडी काढा. बैठिया. कृपया सर्वांनी बसून घ्यायचंय. इथं समोर उभा असणाऱ्या तरुणांना विनंती आहे की कृपया बसून घ्यायचंय. धाराशिव मध्ये येत असताना अध्यक्ष झाल्यानंतर मी येण्याचा प्रयत्न केला. प्रचंड पाऊस, धाराशिव मध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि हे नुकसान होत असताना सरकार त्याच्याकडे गांभीर्याने बघत नव्हतं. अरे हा शहरामधला जो ढाचा आहे तो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर हे शहर उभं राहतं, शिक्षणाच्या सुविधावर हे शहर उभं राहतं. ज्यावेळेला अतिवृष्टी झाली त्यावेळेला या सरकारने आणि केंद्र सरकारने आमच्या शेतकऱ्यांचा दुर्लक्षपणा केला. म्हणून मगाशी मी सांगितलं, सत्तेमध्ये असणारे मदत करत नसतात, पण सत्तेमध्ये नसताना समाजाची बांधिलकी करणारा मदत करणारा माणूस हा आमचा माणूस आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून या उमेदवाराला उभं करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. आमच्या प्रवीण भाभी आहेत त्या उच्च शिक्षित आहेत. चांगल्या प्रकारच्या असलेल्या या आमच्या उमेदवाराला तर निवडून द्याच, अनेक इतिहास करून दाखवा. 30 उमेदवार आणि त्याला पुरस्कृत असलेले 2 उमेदवार जे म्हणतात सपले सपले सपले, त्यांना दाखवून द्या शरद पवारांचा पक्ष हा लोकांच्या जनतेच्या आशीर्वादावर उभा राहतो. तो 32च्या 32 उमेदवार निवडून आणण्याचा इतिहास घडवतो, तो धाराशिव मध्ये घडतो. हा इतिहास करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा. लढाई ही नगरपालिका नगर परिषदेची नाही बोलतो ना, लढाई ही देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची आहे. आज संविधान दिन या ठिकाणी साजरा करतोय आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान बनवला.
टाटा बिर्लाला अंबानीला जे मतदानाचा अधिकार होता तो माझ्या या मोहल्ल्यातल्या असलेल्या एका व्यक्तीला आणि गरीब माणसाला सुद्धा होता. कालने आमचं मत सुद्धा आम्हाला मिळत नाही. मत बटन दाबलं तुतारीला जात कमळाला. वोट की चोरी है और हुकुमशाही जारी है. लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचा उद्रेक आहे. लोकांमध्ये चीड आहे. सर्वसामान्य माणसाला बाजूला ठेवून उद्योगपतीसाठी काम करणारे केंद्रातलं राज्यातलं सरकार आहे. महायुती आहे. काही लोक म्हणतात पवार साहेबांनी काय दिलं. या धाराशिव मध्ये जे कोणी शरद पवारांना सोडून भाजपमध्ये गेले त्यांना मला एक प्रश्न आहे. शरद पवार नसते तर तुमची ओळख राजकारणामध्ये झाली असती का? शरद पवार होते म्हणून राजकारणामध्ये तुमची ओळख झाली. तुम्ही मंत्री झाला, तुम्ही संत्री झाला. बाप एकदा ठेवायचा असतो, बदलायचा नसतो. आम्हाला अभिमान आहे हो. आम्ही फुटलो नाही, निष्ठावंत राहिलो. हे सगळे राहिलेले निष्ठावंत आहेत. निष्ठावंताची लढाई काय आहे? ही लढाई करणं गरजेची आहे. बरोबरात आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणीची ताकद काय आहे ते भाजपला आणि बाकीच्या लोकांना कळलेलं आहे. आपल्याला तर 1,500 देत होते, आता तिथं 10,000 दिला बिहारला. सरकारी तिजोरीतून पैसे काढायचे आणि योजना आणायची नवीन स्कीम सुरू झालेली आहे. पैसा तुमचा, वापरणं तुमच्या विरोधात. आता एकदा बहिणीने ठरवून द्यावं की आमच्या या भगिनीला निवडून आणण्याचा इतिहास सुद्धा धाराशिवच्या आमच्या भगिनी करून दाखवत आहे. लढाई मोठी आहे. एका बाजूला सत्ता, एका बाजूला यंत्रणा. कालपर्यंत आम्हाला वाटत होतं निवडणुका होतात का नाही. कोर्टामध्ये केस चालू आहे. 50% वरती आरक्षण जर दिलं गेलं तर ते निवडणुका रद्द होतात. अशा प्रकारची टांगती तलवार आमच्या उमेदवारावर होती, सगळ्यावरच होती. कोर्टाने सांगितलं शुक्रवारी बघतो काय चाललेलं आहे. निवडणूक आहेत, काय निर्णय घेतो आम्हालाच कळत नाही. 50% आरक्षण वरती जातं कसं? आणि 50% वरती आरक्षण जर कोर्टाने सांगून सुद्धा जात असेल तर निवडणूक आयोगावर आमचा आरोप आहे. बोगस नावं, बोगस मतदान याच्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवला, मोर्चे काढले, तरी तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं नाही. तर तुमचे मतदान सुद्धा चोरीला जात आहे. दुसऱ्या मधला पैशाचा अमाप वापर होतोय. हुकुमशाहीच्या सत्तेचा अमाप वापर होतोय. दडपशाही आहे, पोलीस डिपार्टमेंटची दडपशाही, यंत्रणेची दडपशाही. माणूस आमच्याकडे आला पाहिजे, तो आला नाही तर तो ताकदीचा माणूस आमच्याकडे येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या थरालाही मंडळी जात आहे. आपल्याला वाटतंय आपलं चांगलं चाललंय. हे केंद्र सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये जीएसटी कमी केली. आम्ही ओरडत होतो की आमच्या माय माऊलीचं असलेलं, तुमच्या घरादारात असलेलं बजेट ह्या लोकांनी मोडून टाकलेलं आहे. अचानक निवडणूक लागली की सांगितलं जीएसटी आम्ही कमी करतो. अरे पण इतकी वर्ष आमची पाकिटं मारली ना तुम्ही. गरिबांचा वाली कोण नाही. पण नगर परिषद फक्त महत्वाची नाही हो. ही लढाई संविधानाच्या लोकशाहीची असलेल्या, सर्व धर्म समभावाच्या असलेल्या लढाईची आहे. बरेच मुस्लिम समाज इथं आहे. मी जातीवर बोलत नसतो कधी. त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी मगाशी बघितलं 26/11चा अतिरेकी हल्ला झाला. सगळेजण श्रद्धांजलीला उभे राहिले ना. ही आमच्या सर्व धर्माची ओळख आहे.
26/11 हल्ला झाल्यानंतर आम्ही उभा राहतो आणि श्रद्धांजली वाहतो. हल्ली आम्हाला अतिरेकी ठरवलं जातं. सत्तेच्या हवसापोटी धर्माधर्मामध्ये वाद निर्माण केले जातात. हो, वाद एवढे निर्माण केले जातात की जाणीवपूर्वक एका समाजाला टार्गेट केलं जातं. म्हणून मगाशी हा माणूस बोलला ना, त्याला काय शिकून आणलं नव्हतं. तो काय बोलत होता की धर्माकडे बघून मतदान करू नका. हे बोलण्याची वेळ एखाद्या सामान्य माणसाला तर एवढे विष या देशात आणि या राज्यामध्ये गल्ली मुळामध्ये पसरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. ही लढाई तुमची त्याचबद्दल आहे. नगरपालिका नगर परिषद ही निवडणूक तुम्ही बाजूला ठेवा. आज जर आम्ही ही लढाई जिंकलो नाही, ही लढाई खेळली नाही, लढाई करत बसलो नाही, तर उद्या आम्हाला आवाज उठवणारा सुद्धा कोणी राहणार नाही. हात जोडून आपल्या सर्वांना मी विनंती करणार आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा 4 दिवस तुम्हाला प्रचाराला दिले, फक्त 4 दिवस. माझं जर मी बघत होतो, सगळीकडे बघितलं, आधुनिक पद्धतीचा प्रचार चालू आहे. तुमच्याकडे पैसा फार आहे, आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे माणसं आहे. आणि म्हणून तुम्हाला इतिहास घडवायचा असेल ना, आणि शरद पवार आहे हो, 85चा योद्धा अभी भी नाही झुकेगा असं ताट मनाने उभा राहिला तो शरद पवार. आम्ही सैनिक आहोत. सर्वे जर शरण गेले तर सत्ताधारी मस्तवार होता. अरे तुम्ही विकासाच्या राजकारणावर बोला ना. आम्ही गरिबांसाठी हे करतो, आम्ही गरिबांसाठी ते करतो, आम्ही रोजगारांसाठी हे करू, तरुणांसाठी काय करू. अनेक तरुण बेरोजगार आहेत. फक्त उद्योगपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवायच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी द्यायचा. काय धाराशिव मध्ये आहे? मी आल्यानंतर बघितलं, एक रस्ता चांगला नाही. आमच्याकडं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. मी तुम्हाला शब्द देतो, एकदा सामान्य माणसाच्या हातामध्ये चावी देऊ बघा. आणि तिजोरीची चावीची लय चर्चा होते. उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणतायत माझ्याकडे खाता आहे, चावी माझ्याकडे आहे. लगेच एकनाथ शिंदे म्हणाले नगर विकास मंत्री मी आहे, नगर विकास खातं माझ्याकडे आहे. चंद्रकांत दादा लगेच म्हणाले तुम दोनों क्या बात कर रहे हैं? अरे उसका मालिक हमारे पास है, अभी आपको तय करना है. ये आपस में झगड़ा करने वाले, इनको बाजू में रखो. एक ही आदमी जो है, हमारे 32 है वो, और उनके साथ 2 लोग हैं, उनको तो चुन के लाना है. लेकिन धाराशिव की जो चाबी है तो हमारे प्रवीण भाभी के हाथ में देना ही न करने का काम है. त्याला तळमळ लागते. गरिबांसाठी काहीतरी करण्याची उठणं लागते. आम्ही आमच्या जाहीरनाम्याचं वचन मी देतो अध्यक्ष म्हणून. आज तुम्ही एवढे मोठ्या संख्येने आहात ना, 4 दिवस रात्रंदिवस घराघरामध्ये पोचा, घराघरामध्ये जा, घराघरामध्ये जाऊन एका तळप त्यांनी दाखवा. मग आम्ही अभिमानाने सांगूया देशाच्या असलेल्या प्रमुखांना, अरे वोट चोरी आणि पैशा चोरीने हा माणूस खरेदी केला जात नाही. धाराशिव मध्ये इतिहास केवढा होतो तो करण्याची ताकद सामान्य माणसाने ठरवली. तर देशामध्ये क्रांती होईल. आणि देशाची क्रांती सुरुवात करायची असेल तर ती पहिली धाराशिव मधून सुरू करायची. अशा प्रकारची शपथ घेऊन आपण सगळ्यांनी काम करा. आज निर्णय घेऊन आपण काम करूया. रात्री तुमच्याकडे काही लोक येतील, पत्रकार समोर आहे. आता ऑनलाईन अकाउंट मधून डायरेक्ट पेमेंट जातं. काही लोक बोलतात तुमच्यावर अकाउंट नंबर द्या, पैसे ट्रान्सफर करतो.
काय कोण देतात ते घ्या. बघा आता मंत्री म्हणतात 1 तारखेला तुम्हाला लक्ष्मी दर्शन दे. लक्ष्मी तुमचीच आहे, दर्शन 1 तारखेला देणार. माझं म्हणणं भेटतात तेवढे पैसे घ्या, हे तुमचेच आहे. मत बाकी तुतारीला द्या, एवढी तुम्हाला विनंती आहे. तरुण वर्ग इथं आहे. सरकारने सगळ्या शासकीय भरत्या बंद केलेल्या आहेत. सगळे बेरोजगार आहेत, तरुणांना नोकऱ्या नाही. आमच्या माता भगिनींना सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला अशा प्रकारे स्वावलंबून करू, वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या महिला उद्योगधंद्याच्या माध्यमातून तुम्हाला सक्षम करू. कधी झाला सक्षम? हा सब चुनावी जुमला आहे. म्हणून सामान्य माणसाने सोंगड्या लोकांनी ठरवलं ना तर इतिहास घडू शकतो. मी तुम्हाला एवढीच विनंती करायला आलेलो आहे आणि उद्यापासून करतो. हा महाराष्ट्र आहे हो, हा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र कधी कोणाकडे झुकला नाही आणि कोणाप्रमाणे या ठिकाणी लोटांगण पण घेतलेला नाही. अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार आहोत. आमच्या महाराष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न कोणी केला आणि महाराष्ट्रावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर तो महाराष्ट्र त्याला नेस्तनावच करेल अशा प्रकारचा इतिहास घडवणारा आमचा महाराष्ट्र आहे. म्हणून तुम्हाला विनंती करायला आलेलो की इतक्या लोकांनी जर धाराशिव मध्ये घराघरामध्ये गेले तर तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे. म्हणून आमच्या अध्यक्षांनी, आमच्या नेत्यांनी तो जाहीरनामा दिलेला आहे. लाईट, पाणी, सगळं, रस्ते चांगले पहिले झाले पाहिजे. सध्या 2 लोकांचा धंदा चांगला आहे, एक गॅरेजवाल्याचा आणि एक मणक्याच्या डॉक्टरचा. आता हे तुम्ही ठरवा. आमचा हा कार्यकर्ता आहे. सामान्य माणसाला आम्ही निवडून देतो आहे तर तुम्ही करणार आहे, करणार आहात का नाही? करणार आहात तर हात वरती करून सांगा. हा इतिहास करा. मला अभिमानाने पवार साहेबांना सांगावं लागेल, साहेब तुमचे विचार आजही संपलेले नाही. आजही तुमच्या खाली असलेला सर्व धर्माचा मावळा हा तुमचा विचार तेवत ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो तेवत ठेवण्यासाठी आजपासून कामाला लागा. मला इथून परत प्रचाराला याला जायचंय सोलापूरला. मैं अभिमानाने सांगतो, जंग की शुरुआत तो हमने की है. 4 दिन के बाद जंग का जो ऐलान हुआ है उसका निकाल भी आप लेंगे और जीत भी हमारी होगी, 100% होगी. इतना ही कहता हूं. आमच्या उमेदवारांची नावं घेतो. उमेदवारांनी फक्त उभं राहा, मग तुतारी पाहिजे तेवढी वाजवा. राहुल नहीं, परवीन खलीफा कुरैशी, जोर से ताली बजनी चाहिए. राहुल लक्ष्मण गवळी, निसाबी मसूद कुरैशी, प्रशांत प्रल्हाद पवार, प्रियंका सुरेंद्र गायकवाड, विलास साजेकर, विवेक खोगरे, लखन चव्हाण, संध्या बागल, हिवाळे अजिंक्य किरण, अंबुडे अर्चना रवींद्र, स्वाती बनसोडे, महेश दिलीप बागल, रूपक महेश बागल आहे ना, मगाशी होता माझ्यावर, जोर से रूपाली सुनील अंबेकर, शेख नवेद अब्दुल सत्तार, भावसा नेहा संतोष, पंकज संभाजीराव भोसले, मुमताज सलीम शेख, साईनाथ विजय कुराडे, रोहिणी प्रताप इंगळे, अर्चना विशाल शिंगाडे, अयाज शेख, पेटे मिलिंद बाबूराव, हिना अजरत शेख, शकुंतला देवकते, खलील कुरेशी, बाबासाहेब इस्माईल बाबासाहेब शेख, गाजी शमीम बेगम, बागवान
मुगरा अहमद, मुजावर निजामुद्दीन बडेमिया, निलेश राम साळुंके, उमेश सिरसाट, शेख असलम, मिसबा असलम या सर्वांना निवडून द्यायचं आहे. आमचे 32 आहे, पण 32च्या 32 काफी आहेत. 2 पुरुष आणि ताकदीने लढण्याची क्षमता घेऊन आहे. ते याचा पिक्चर होता ना, झुकेगा नाही साला, तसं हे निष्ठावंत आहे. एक इतिहास आत्मविश्वासाने करावा. सामान्य माणूस सुद्धा जिंकू शकतो, शरद पवारच्या पक्षातून तुतारी वाजू शकतो, एवढा इतिहास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आपण बळ दिलं त्याबद्दल आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, आभार. शिवाय या सर्व उमेदवारांचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी, तुतारी, तुतारी. तुतारी महाराष्ट्राची, तुतारी छत्रपतींच्या मावळ्याची, तुतारी यशवंतरावांच्या पुरोगामी विचाराची, तुतारी शरद पवार साहेबांची, तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची, तुमची, आमची, आपल्या सर्वांची तुतारी, तुतारी, तुतारी.